तोहित खान, प्रशांत देशमुख, विकास घुले यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि नामदार धनंजय मुंडे साहेबांना विचारतो की परळीच्या मुस्लिम समाजाची काय चूक झाली साहेब, जे की केज मतदारसंघातील जो मर्डर झाला त्याबाबत तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलला, स्वागतार्थ आहे. पण तोहित खान, खैरती खान याची निर्गुणपणे परळी येथे हत्या करण्यात आली. अक्षरशः त्याच्या डोक्याखाली एक दगड ठेवून, वरी दगड ठेवून त्याचं डोकं ठेचण्यात आलं, त्याचं गुप्त अंग ठेचण्यात आलं आणि त्याला गाडीत बसत नव्हता तर गाडीच्या डिक्कीमध्ये असा हात पिरगाळून त्याला गाडीच्या डिक्कीमध्ये टाकलं. एकदम क्रूर हत्या झालेली आहे. आणि परळी मतदारसंघाचे आपण आमदार आहात. विकास घोलेचं विधानसभेमध्ये बोलत असताना साधं फक्त एक लाईन जर आपण म्हणली असती की तोहित खानची सुद्धा चौकशी झाली पाहिजे तर मुस्लिम समाज परळीचा सुकावला असता. फारच म्हणजे एवढं डोक्यावर घेऊन मुस्लिम समाजानं साहेब जर विधानसभेमध्ये आमची बाजू मांडत नाहीत म्हणजे हे आमचं दुर्दैव आहे. दुसरी गोष्ट, जे तोहित खानच्या आपल्या मर्डर केसमध्ये आरोपी धरलेत ते आरोपी अजून 4-5 आरोपी आहेत, पण 2च आरोपी धरलेत. त्यामध्ये ते जे आरोपी आहेत ते गोवंश तस्करी करत होते आणि त्यांचा संबंध इथल्या गोशाळा गोचालक जे आहेत त्यांच्याशी सुद्धा आहे. आणि ती जी गाडी आहे ती गाडी कुणाच्या नावावर होती अगोदर, आणि यांच्यापाशी ऑडी गाडी, दुसऱ्या काही गाड्या, 4-5 गाड्या आहेत, ह्यांच्यावर ह्या गाड्या आल्या कुठून. आणि त्यांची जी रेकॉर्डिंग आली त्या रेकॉर्डिंग मध्ये ते म्हणतात आम्ही अजून 3 लांड्याला मारूत आणि आम्ही मस्जिद उडवत. डीवायएसपी साहेबाला माझा प्रश्न आहे की त्या 302 गुन्ह्यानंतर आपण मस्जिदीची किंवा जाती तीड निर्माण करण्याचा हा तुम्ही त्याच्या गुन्हा दाखल केला का केला नाही, हे जाणून बुजून हे मर्डरचा केस दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता बघा, आपल्यापाशी मंत्री, माजी मंत्री आहेत. मंत्री असून सुद्धा एक कॉल किंवा एक फोन किंवा भेट नामदार पंकजाताई मुंडेंनी दिलेलं नाही तोहित खानला. हे म्हणजे आमचा समाज आपल्यापासून दूर व्हावा आणि आमचा समाज जवळ जातो, म्हणजे हे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. आता बघा तुम्ही, परळीमध्ये ती गाडी रात्री 1 वाजेपर्यंत फिरली. रात्री 1 वाजेपर्यंत ती गाडी फिरली. आरोपीचा सीडीआर चेक केलेला नाही, आरोपीची सीसीटीव्ही फुटेज चेक केलेलं नाही, आरोपीची कोणत्या गाडीत फिरतो त्या कोणाच्या गाड्या आहेत, आरोपी गोवंश तस्कर आहे, आरोपीची रेकॉर्डिंग मध्ये म्हणतो की आम्ही मस्जिद पाडू. हे म्हणजे हे जाणून बुजून हे षडयंत्र आहे. आणि हे फक्त 302चा गुन्हा नाही तर हे त्यांनी मस्जिदचा आणि जाती तीड निर्माण करण्यास सुद्धा यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि यामध्ये पोलिसांनी मस्जिदीचा आणि 3 माणसाला मारतो ह्याचा सुद्धा FIR मध्ये उल्लेख केला पाहिजे, पण त्यांनी तसं काय केलेलं नाही. की जिथे घडलेली दुर्दैवी घटना जी आहे ही खूप दुर्दैवी आहे. ह्याच्यामध्ये आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे. आता बघा तुम्ही, परळीमध्ये बिंगो, मटका, पत्त्याचे क्लब, गांजा, ड्रग्स, मुलींना पळविणे, बायाची छेडछाड करणे, खुलेआम प्रकार चालू आहेत. ह्याच्याकडे कोण लक्ष देईन? लोकप्रतिनिधीचं काम आहे याच्याकडे लक्ष देणं आणि पोलीस प्रशासनाला सांगणं की ह्याच्यावर कडक कारवाई करा. पण कोण कडक कारवाई करणार? लोकप्रतिनिधी शिवाय याच्यावर कोण करणार? याच्यावर सामान्य माणूस परळी सोडून स्थलांतरण करण्याच्या तयारीत आहेत. सामान्य माणसं इथं परळी बिहारपेक्षा परळी इथं एवढे म्हणजे बेकार झालेलं आहे. बिहारपेक्षाही परळी चाल बेकार झालं. बाहेर कुठं जायचं म्हणल्यानंतर, परळी म्हणल्यानंतर लोक जायचं बेरेत, लोक भ्यायलेत परळीला. म्हणून आमची एकच विनंती आहे साहेब, सगळ्याला नाही बरोबर द्या, सगळ्याला सोबत घेऊन चला, सर्व समाजाला सोबत घेऊन चला. इथून पुढं असं घडू नये आणि तोहित खान, खैरती खान यांना न्याय द्या, एवढी आम्ही विनंती.